आजच्या पेपरात माझा माफीनामा छापून आला असणार. साहेब, पेपर वाचायला मिळेल का? अरे तुला शिक्षा झालेली बातमी अजून काही पेपरात छापून आली नाही, पण काळजी करू नको बरं का, लवकरच छापून येईल. लेडीज टेलर झाला लेडीज किलर. अहो तसं नाही साहेब, ते पेपरमध्ये अध्यात्माचे लेख असतात ना, तेवढंच या कठीण प्रसंगामध्ये ते वाचलं तर स्ट्रॉंगली उभं राहता येईल. आध्यात्मिक? अरे तुझ्या अशा वागण्यामुळे ना आमच्या जामकर साहेबांना तुझा संशय येतो. अहो साहेब, आता पेपर वाचणं हा पण गुन्हा आहे का? साहेब अहो द्या की पेपर वाचायला. पेपर वाचणं काय भरवलंस मोठ्या आईच्या मनात? काय भरवलंस? आजपर्यंत ती माझ्याशी अशी कधी बोलली नाही, आजच कशी काय बोलली? काय भरवलंस? अरे काय विचारतोय मी? हा, पोटच्या पोरासारखं तिने मला सांभाळलाय. तू आल्यानंतर पण तिने मला कधी अंतर दिलं नाही. प्रॉपर्टीसाठी करतोय मी हे सगळं. प्रॉपर्टीसाठी तुला लानीच्या खुणात अडकवतोय. तुझ्या तर दादा, अरे मी काहीच नाही केलं. मी कशाला काय करेन सांग बरं? आईचं मन आहे तिचं. हा तुमचं वागणं बघून ते असं काहीतरी बोलले असेल. तुमचं वागणं म्हणजे काय चुकीचं वागलो आम्ही? कशाला? अरे भाऊ म्हणून कधी माझ्या पाठीशी उभा राहिलाय का? मी तुला भाऊ मानत नाही. मी सांगितलेलं लालीला गायब करायला, मी सांगितलेलं का तिचा खून करायला. अरे मी काही केलंच नाही. अरे दादा तुम्हाला सुधाकर, साहेब एक नंबरचा नीच आणि कपटी माणूस आहे. लय आतल्या गाठीचा आहे. लोकांशी गोड गोड बोलतो, त्यांना गंडवतो. त्या तुमच्या घरातली भांडणं घरात ठेवा. सुधाकर, साहेब कशी घरात ठेवा? सगळं घरी नीट सुरू होतं, ह्याच्यामुळे सगळं बिघडलं. ह्यो आल्यापासून वाद भांडणं, मोठ्या आईचे कान भरले ह्यांनी. अरे वर्दी अंगावर आहे. सुधाकर बाजूला. मला तर वाटतं साहेब तुमच्या बहिणीला पण ह्यानेच गायब केलंय. आहे डोक्यात आहे. हा हिशोबही डोक्यात आहे माझ्या. कधीही कसाही संपू शकतो मी हा हिशोब. पण माझ्या चिमणीला आवडणार नाही. त्यामुळे हिशोब कायद्यानं होणार. या देवी सिंगच्या कॉलरला हात लावलेले त्याला चालत नाही. सुधाकर, तू जरा जास्तच डोक्यात चाललाय. इथून फक्त मला बाहेर पडू दे, मग तुला या जगातून बाहेर पाठवतो. गुरुजी, मला लेखाचं नावच बोलायचं. मागा मागा काय देवाकडे मागायचंय ते बोला. देवा, माझ्या लेकराला या संकटापासून दूर कर बाबा. त्याची निर्दोष सुटका कर. मी तुझ्यावर 100 नारळाचं तोरण चढवेन, पण माझ्या लेकराची एवढ्या सुटका कर. त्यांचं आपलं बरं आहे. आधी पाप करायची, आपल्या पोराला ताब्यात नाही ठेवायचं, आणि परत यायचं देवाकडे रडगाणं गात. हिला काय माहित नसेल हिच्या पोराने काय केली ती. नाहीतर काय. अहो गुरुजी, तुमच्या बायकोचा पण खून झाला होता ना. मला तर वाटतंय बघा, त्या खुनामध्ये पण हिच्या पोराचाच हात असेल. काय बोललात का तुम्ही दोघी? हा, तुमचं तुम्हाला ते कळतंय का? तुमच्या जीवाला काय हाड? आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय कळतंय का तुम्हाला? या अख्ख्या गावात ना माझ्या लेकासारखा कोणी चांगला माणूस घावणार नाही तुम्हाला. आणि त्यानं गावासाठी काय काय केले ते समजा विसरलात होय. आणि नुसता पैसा पैतो खून करणारे नाही माझा लोक. होय का? मग पोलीस का पकडून घेऊन गेले त्याला? त्याला बळनं अडकवण्यात आलं ह्याच्यामध्ये. माझा विश्वास आहे माझ्या लेकावर. तुमचा नसेल, पण त्यानं काय बी केलं नाहीये. आणि आता जर का परत त्याच्याबद्दल काय बोललात तर एकेकीची जीभ हासडून ठेवीन मी. ए फुलत आहे, आम्ही काय रस्त्यावर नाही पडलो जी भासडून हातात द्यायला. नाहीतर काय. एवढंच जर वाटतंय ना तर आपल्या पोरावर करायचे होते चांगले संस्कार.
अगं आपल्या पोरावर संस्कार करायला तिचा पोरगा तिच्यापाशी पाहिजे तर होता. आलंय 20 वर्षानंतर. थांबा. काय बोलताय हे? हा त्यांच्यावर येळ काय? तुमचं काय चाललंय? आपली उचलली जीभ लावली टाळायला. ए तू शांत बस. तू मध्ये मध्ये बोलू नको. तुला साधा तुझा नवरा तरी सांभाळता येतो का? हे बघा, तुम्ही असं देवाच्या दारात वाद घालू नका. तुम्ही जावा बघू इथून. गुरुजी हाकला त्यासनी. चांगल्या वाईटाची जाण नाही, अकला नाही यासनी. ए फुलाताई, आमच्या अकला काढायच्या नाही नाहीतर. नाहीतर काय करणार आहे का? फुलाई अहो नकांच्या नादी लागू. तुम्ही चला बघू इथनं. अहो चला, ऐकून तर घ्या. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. यांचं चालूच राहणार आहे वास. हे बघा, मला विश्वास आहे ना, गोपाळजी अजिबात तसे नाही आहेत. अहो त्यांच्या मनात तर जरा बी खोट नाही. ते खरंच देव माणूस आहेत. तर मला तर असं वाटतंय त्यांना कोणतरी अडकवतं या समध्यामध्ये. पण तुम्ही विश्वास ठेवा, ते लवकरच हातनं सुटतील. आपण मार्ग काढू की काहीतरी. चला, कुणीतरी गावात सापडलं जे माझ्या लेकावर विश्वास ठेवते. थांब, का काय झालं? अजून पण विचार कर. मी ठरेन पुढं कसं जगायचं ते. मला तुला ह्या सगळ्यात नाही ओढायचं. लतिका, माझा निर्णय झालाय आणि आता तू मध्ये पडायचं नाहीस. नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट युगंधर प्रताप. लतिका सोबत कॉलेजमध्ये होतो. असं आहे? बरोबर. या ना आत, या या बसा. जरा पाणी आण. तुमचं इथं येण्याचं कारण नाही कळलं. नाही म्हणजे आमची लाली तर. हो, कळलं मला. तुम्हाला कसं कळलं? बातम्यांमधून, न्यूजपेपरमधून. थँक्यू. खरं तर फार गुणी मुलगी, होती. म्हणजे कॉलेजला असताना अगदी नाकासमोर चालायची. तेव्हाही म्हणायची की मला गोपाळ सोबतच लग्न करायचं आहे. नंतर असं कळलं त्यांचं लग्न आलं, पण तो गोपाळ मारझोड वगैरे करायचा आणि आता तर गायबच आहे. म्हणा तिचा नवरा राक्षस निघल असं आम्हाला स्वप्नात पण नाही वाटलं. कुठं असेल, कशी असेल, काही कळणं झालं. त्यानंच नक्की तिचं काहीतरी केलं असेल. फक्त एकदा कळू दे मला माझी लाली कुठं आहे. काही बरं वाईट झालं असेल ना तर त्याला जिवंत सोडत नसतोय मी. हे बघा, मी काय म्हणतो ऐका ना. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. आपण आरोपीला कायद्याने जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न करू. रादर आयुष्यभर खडी फोडायला पाठवतो तुरुंगात. मी लालीची केस घ्यायला तयार आहे. साहेब, पण आमच्याकडं फी द्यायला एवढे पैसे नाहीये. नाही, पैशांची काळजी करू नका. पैसे नको आहेत मला. लतिका चांगली मैत्रीण होती माझी. मला फक्त तुम्हाला आणि लतिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, बस.